घोडे खरेदी विक्रीसाठी जगविख्यात असलेल्या सारंगखेड्याच्या घोडे बाजारावर यंदा नोटबंदीचं सावट आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटबंदीच्या निर्णयानंतर बाजारात एकीकडे स्टड फार्म मालकांनी सावध पवित्रा अवलंबत कमी प्रमाणातच घोडे विक्रीसाठी आणले। त्यामुळेच यंदा बाजारात अवघे 2000 घोड्यांची आवक झाली आहे। या नोटबंदीचा फटका घोडे बाजाराला बसू नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांसह आयोजकांनी बँकांमार्फत घोडे बाजारात स्वॅप मशीन आणि पेटीएमची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। इथं काही मोबाईल एटीएम मशीन्स आपण इथं आणता येतील का, जेणेकरून कॅश मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकेल। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ऑफिसमध्ये आणि शेजारी असलेल्या पेट्रोल पंपवर आपण स्वॅप मशीन इथं करणार आहोत, जेणेकरून कोणालाही आर्थिक व्यवहार करताना किंवा कुठलीही नोटबंदीचं त्याच्यावर असर होऊ नये म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्याला शासन सुद्धा मदत करतं। कृषी उत्पन्न बाजार समिती आणि चेतक फेस्टिवलच्या कार्यालयात या उपलब्ध सोयीचा घोडे विक्रेते आणि खरेदीदार निश्चितच लाभ घेत आहेत। त्यामुळे सारंगखेड्याच्या घोडे बाजारात चैतन्य निर्माण झालं असून अवघ्या 2च दिवसात या घोडे बाजारात 372 घोड्यांची विक्री झाली आहे। यातून तब्बल 85 लाखांची उलाढाल झाली आहे। स्थानिक प्रशासनाकडून या बाजारासाठी जी कॅशलेसची सुविधा या ठिकाणी स्वीप मशीन वगैरे जे बँकिंगचे व्यवहार आहेत ते उपलब्ध करून देण्यात आले। त्याच्यामुळे आम्हाला एक खूप मोठा आधार मिळाला आणि काही प्रमाणामध्ये जी मनातली भीती होती ती या ठिकाणी संपली आणि एक नेहमीप्रमाणे जो घोडे बाजाराचा व्यवहार आहे तो आज सुरळीतपणे चालू आहे। दरवर्षी सारंगखेड्याचा घोडे बाजार हा आपल्याच घोडे विक्रीचा उच्चांक मोडत एक नवीन उच्चांक प्रस्थापित करत असतो। त्यातच यंदा चेतक फेस्टिवलच्या माध्यमातून ग्लोबल होऊ पाहत असलेल्या या घोडे बाजारात कॅशलेस व्यवहाराची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे खऱ्या अर्थानं त्याची इतिहासात नोंद होऊ पाहत आहे। निलेश पवार, IBN लोकमत, नंदुरबार।